छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला? महाराजांना प्रत्यक्षात बघितल्यानंतर त्यांना आतून काय फिलिंग झालं, जेव्हा काही शिल्पनिर्मिती काही गोष्टी दाखवायच्या तेव्हा मी शिल्पकार असतो. चित्राची किंमत ठरवायची कशी? कारण तुम्ही एवढे चित्र काढलेले आहेत. हा काळ अतिशय संघर्षाचा आहे. प्रत्येक कलाकार म्हणाल तर ज्याचं नाव झालंय त्या नावाने त्याला पैसा आलाय. हजारो शब्दांमधून जे सांगितलं जाऊ शकत नाही ते एका चित्रामधनं सांगितलं जाऊ शकतं. हा रयतेचा राजा म्हटला जातो, शेतकऱ्यांचा कैवारी म्हटला जातो. चित्रकार जे छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र रेखाटतात, नेमकं तुम्ही काय व्हिज्युअलाइज करता, काय अनुभूती घेता, हे वेगळंच आहे खरं. जेव्हा एखाद्या कॅनव्हासवरती साधा टिंब जरी ठेवला, एखादी रेषा जरी मारली तरी त्यामागे खूप काही अर्थ असतो. चंद्रशेखर शिकरेंचं जे पुस्तक आहे चित्रमय संभाजी महाराजांचं जीवनचरित्र, ती सगळी चित्र तुमची आहेत. हो, महाराजांनी काळाला अनुसरून काळाची गरज ओळखून नद्यांवरती बांध घातले आणि काय आणली, सुबत्ता आणली ना. त्यांनी फक्त तिथं येऊन असं धीर गंभीर आवाजामध्ये जगदंब असं म्हटलं, मी उठलो आणि साष्टांग नमस्कार डॉक्टर अमोल कोल्हेंना घातला. शिवाजी महाराज म्हणजे प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत होता. असं काय केलं महाराजांनी, हे गोष्टी आपण दाखवल्याच पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं मला काय वाटलं तर महाराजांकडे असलेला प्रचंड असा आत्मविश्वास. आपली श्रद्धा ही छत्रपती शिवाजी महाराजांवर आहे, कारण ती आपली प्रेरणा आहे. पण जे महाराजांनी केलंय ना ते मनगटाच्या जोरावर केलंय ना. असा फुल पॉझिटिव्ह असलेला माणूस, त्याचं जर आपण चित्रण करतोय, एवढे चित्र काढल्यानंतर आज जे अर्थकरण चित्रकाराचं जुळत नाही, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे?